राजा रघुवंशी हत्या प्रकरणात होणारे धक्कादायक खुलासे थांबता थांबत नाहीयेत. प्रियकर राज कुशवासोबत सोनमनं प्लॅनिंग केलं. हनीमूनच्या बहाण्यानं थेट मेघालयचं शिलाँग गाठलं आणि आपल्या नवऱ्याचा काटा काढला. सोनमनं एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे राजाच्या हत्येचं प्लॅनिंग केलं होतं. सोन्याच्या चोरीसाठी आपल्या नवऱ्याची हत्या झाल्याचं, आपलं अपहरण झाल्याचं भासवून सोनमनं या प्रकरणातून सुटण्याची सगळी तयारी केली होती. पण गुन्ह्यात अडकू नये म्हणून सोनमनं ज्या काही गोष्टी केल्या त्याच गोष्टींमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याचं तपासात समोर आलंय. राजाला मारण्यासाठी ज्या मित्रांना राज आणि सोनमनं सुपारी दिली होती त्यांनी पोलिसांच्या चौकशीत महत्त्वाची माहिती दिली आहे, ज्यामुळं सोनमचा क्रूरपणा समोर आलाय. सोनमनं राजाची हत्या करायला नकार देणाऱ्या मारेकऱ्यांना 20 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिल्याचं मारेकऱ्यांनी पोलिसांना सांगितलंय. तसंच राजाची हत्या केल्यानंतर ती कुठं कुठं गेली याचीही माहिती समोर आली आहे. सोनमनं आपला गुन्हा लपवण्यासाठी, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी राजाच्या मृतदेहाशेजारी शर्ट ठेवला. पण तिच्या याच काही चुकांमुळे तिचा प्लॅन फसला असंही पोलिसांनी सांगितलंय. व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असतानाही सोनम कशी अडकली? हत्येच्या दिवशी सोनमनं मारेकऱ्यांना नक्की काय सांगितलं? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सगळ्यात आधी राजाच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं ते बघूयात. 23 मेला राजचे मित्र आनंद कुर्मी, विशाल चौहान आणि आकाश राजपूत यांनी धारदार कुऱ्हाडीनं राजाची हत्या केली. सोहरा इथल्या खोलदरी राजाचा मृतदेह सापडला होता. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सोनम आणि राजनं आनंद, विशाल आणि आकाशला राजाला मारण्यासाठी 14 लाखांची सुपारी दिली होती. तसंच काम झाल्यानंतर भावाच्या कंपनीत नोकरी देण्याचं आश्वासनही सोनमनं त्यांना दिलं होतं. तिचा प्रियकर राजनं प्रत्येकाला हत्येच्या आधी 50,000 रुपये कॅश आणि 3 मोबाईल फोनही दिले होते. त्यानंतर हे तिघं राजाला मारण्यासाठी आधी गुवाहाटी आणि नंतर शिलाँगला गेले. तिथं राजाला आपण पर्यटक असल्याचं भासवून हे तिघं राजा आणि सोनमसोबत सोहरा इथल्या बेईसाव डांग फॉल्स या धबधब्याकडे जात होते. त्यावेळी लोकल गाईडनं त्यांना पाहिलं. राजाला याच धबधब्याजवळ मारण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण धबधब्याकडे जाताना त्यांना खूप पायऱ्या चढाव्या लागत होत्या. त्यामुळं चढून चढून आनंद, विशाल आणि आकाश तिघही खूप दमले होते. तेव्हा त्यांनी राजाला मारायला नकार दिला. त्यावेळी सोनम चांगलीच संतापली. ती त्यांच्यावर अक्षरशः ओरडली, तुम्हाला त्याला मारावंच लागेल, त्यासाठी मी तुम्हाला 20 लाख रुपये देईन असं सोनमनं त्या तिघांना सांगितलं. त्यानंतर तिनं राजाच्याच पाकिटातून 15,000 रुपये त्यांना दिले आणि त्याला संपवावंच लागेल असं तिनं मारेकऱ्यांना पुन्हा एकदा सांगितलं. त्यानंतर सगळ्यात आधी विशालनं कुऱ्हाडीनं राजाच्या डोक्यावर वार केला. नंतर आनंदनंही वार केला. हे सगळं होत असताना आकाश आणि सोनम आपल्याला कोणी बघत तर नाही ना याकडे लक्ष ठेवून होते. नंतर सोनमनंही राजाला दरी ढकलण्यासाठी मदत केल्याचं मारेकऱ्यांनी पोलिसांच्या चौकशीत सांगितलंय. 23 मेला राजाची हत्या केल्यानंतर 25 मेला सोनम मेघालयहून इंदोरला आली. तिथं तिचा प्रियकर राज कुशवानं तिची व्यवस्था एका रूमवर केली होती. त्यानंतर 26 मेला राजनं सोनमला उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर या आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मदत केल्याचंही काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय. 25 मेच्या सोनमच्या इंदोरमधल्या लोकेशनचं CCTV फुटेज आता पोलिसांकडून तपासलं जात आहे. 26 मे पासून सोनम गाझीपूरमध्येच होती. ती सतत राजच्या संपर्कात होती. तसंच पोलिसांच्या शोधाचीही ती माहिती घेत होती. पण नंतर राजला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिनं ढाब्यावर जाऊन घरच्यांना फोन केला आणि तिला अटक झाली. राजाच्या हत्येच्या आरोपांतून वाचण्यासाठी सोनम आणि राजनं सगळं प्लॅनिंग केलं होतं. 16 मेला राज आणि सोनमनं राजाच्या हत्येचा कट रचला. आपण राजाला संपवू, लुटीसाठी हत्या झाल्याची स्टोरी तयार करू, त्यानंतर मी विधवा म्हणून तुझ्याशी लग्न करेन, तेव्हा माझे वडील आपल्या लग्नाला नक्कीच परवानगी देतील असं सोनमनं राजला सांगितल्याचं आता तपासात समोर आलंय. सोनम आणि राजा मेघालयला जिथं थांबले होते तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या होमस्टेमध्ये मारेकरी उतरले होते. राजाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड ही गुवाहाटीहून ऑनलाईन मागवण्यात आली होती. मेघालयच्या खासी डोंगराळ भागात राहणारे लोक कुऱ्हाड वापरत असल्यानं त्यांनी कुऱ्हाडीनंच राजाची हत्या करण्याचं ठरवलं होतं, जेणेकरून सोनं चोरण्यासाठी स्थानिकांनी ही हत्या केल्याचं पोलिसांना वाटावं असा त्यांचा डाव होता. पण त्यांचा हाच डाव फसला. कारण राजाला मारण्यासाठी जी कुऱ्हाड वापरण्यात आली होती ती मेघालयच्या खासी हिल्समधले लोक वापरतात तशी नव्हती. तिचा आकार थोडासा वेगळा होता. तसंच ही कुऱ्हाड नवी कोरी होती. त्यामुळं ही हत्या स्थानिकांनी केली नसून बाहेरच्या लोकांचा यात हात असल्याचा संशय पोलिसांना होता, जो अखेर खरा ठरला.
23 मेला राजाची हत्या केल्यानंतर लगेचच सोनमनं राजाच्या फोनवरून सोशल मीडियावर एक पोस्ट केली. 7 जन्मों का साथ है असं त्या पोस्टमध्ये सोनमनं लिहिलं होतं. 23 मेच्या दुपारी 2:15 वाजता तिनं राजाच्या फोनवरून ही पोस्ट केली होती, जेणेकरून राजा जिवंत आहे असं तिला दाखवायचं होतं. पण आपल्याला इथं नेटवर्क नसल्याचं तिनं आपल्या सासूशी फोनवर बोलताना सांगितलं होतं. जर नेटवर्क नसेल तर राजाच्या फोनवरून सोशल मीडियावर पोस्ट कशी काय गेली असाही संशय पोलिसांना आला होता. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या मृतदेहाशेजारी एक पांढरा लेडीज शर्ट सापडला होता. हाच शर्ट सोनमनं घातल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसलं होतं. त्या शर्टवर सोनम आणि मारेकऱ्यांनी रक्ताचे डाग लावले. यामुळं सोनमची ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलिसांनी जेव्हा या शर्टची पाहणी केली तेव्हा तो शर्ट सुस्थितीत होता. त्यावर ओरबाडल्याच्या किंवा फाटल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. याचाच अर्थ तो शर्ट कोणीतरी काढून फेकून दिल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं सोनम जिवंत आहे अशी पोलिसांना खात्री होती. पण या सगळ्या प्रकरणात पोलिसांचा सोनमवर संशय येण्याचीही 3 कारणं पोलिसांना मिळाली. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सोनम राजासोबत फिरायला येताना आपलं मंगळसूत्र होमस्टेमधल्या रूममध्ये बॅगेत ठेवून आली होती. लग्नाला फक्त 12 दिवस झालेले असताना नववधूनं आपलं मंगळसूत्र काढून ठेवणं ही गोष्ट अनकॉमन होती. दुसरी गोष्ट म्हणजे माझं व्रत आहे, माझा उपवास आहे, मी माझा उपवास मोडू शकत नाही असं सोनमनं आपल्या सासूसोबत फोनवर बोलताना सांगितलं होतं. पण ज्या होमस्टेमध्ये राजा आणि ती थांबली होती तिथल्या स्टाफची चौकशी केल्यानंतर सोनमनं जाताना भरपेट नाश्ता केल्याचं पोलिसांना कळलं होतं. तसंच एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनम लांब जाऊन कोणाशी तरी चॅट करत असल्याचं दिसून येत होतं. सोनमच्या या हालचाली संशयास्पद होत्या. यामुळेच पोलिसांचा सोनमवरचा संशय आणखीनच बळावला. पोलिसांच्या हाती तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा लागला तो म्हणजे सोनमचे कॉल रेकॉर्ड्स. पोलिसांनी सोनम आणि राजाचे कॉल रेकॉर्ड्स तपासले. तेव्हा हनीमूनला आल्यानंतर सोनम एका विशिष्ट नंबरशी वारंवार संपर्कात असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी त्या नंबरची माहिती काढल्यानंतर तो नंबर राज कुशवाहाचा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्याच्याबद्दल चौकशी केल्यावर त्याचे आणि सोनमचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि हे सगळं प्रकरण उजेडात आलं. त्यामुळं गुन्ह्यात पकडले जाऊ नये यासाठी रचलेला बनावच सोनम आणि राजला पोलिसांच्या जाळ्यात अडकवणारा ठरला. दरम्यान राजनं पोलिसांच्या चौकशीत सोनमसोबत आपले प्रेमसंबंध नसल्याचं सांगितलंय, तर त्याच्या आई आणि बहिणींनीही राज निर्दोष असल्याचं माध्यमांना सांगितलंय. सोनम आणि राजचं फोनवर कामानिमित्त बोलणं होत होतं. एकाच ऑफिसमध्ये असल्यावर मैत्री होणं स्वाभाविक आहे. माझ्या मुलाला या सगळ्यात मुद्दाम गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचं राजच्या आईचं म्हणणं आहे. तर राजची बहीण सुहानीनं दिलेल्या माहितीनुसार राज सोनमशी कॉलवर बोलताना नेहमीच तिला ताई अशी हाक मारायचा. त्यांच्यात 2 ते 3 मिनिटांपेक्षा जास्त बोलणं कधीही व्हायचं नाही. तो सोनम आणि राजाच्या लग्नाबद्दल खूप खुश होता असंही सुहानीनं माध्यमांना सांगितलंय. आता सोनमचाही इतिहास समोर आलाय. सोनमला ग्रॅज्युएशन नंतर MBA करायचं होतं. तिला नोकरी सुद्धा करायची होती. पण तिच्या घरच्यांनी तिच्या बाहेर काम करण्याला विरोध केला. त्यामुळं ती आपल्या कुटुंबाच्या प्लायवूडच्या व्यवसायात आपला भाऊ गोविंदला मदत करत होती आणि तिथंच तिची राज कुशवाहाशी ओळख झाली. राज हा सोनमच्या घरच्यांचा अत्यंत विश्वासू होता. राजा रघुवंशीचा भाऊ विपिननं एक मोठा गौप्यस्फोट सुद्धा केलाय. राज कुशवाहा आणि सोनमच्या प्रेमसंबंधांबद्दल सोनमच्या आईला आधीपासूनच माहिती होती. पण हे प्रेमसंबंध जर तिच्या वडिलांना कळले तर त्यांनी राजला कामावरून काढलं असतं. म्हणून सोनमच्या आईनं ही गोष्ट दडवून ठेवली. जेव्हा राजाशी सोनमचं लग्न ठरलं तेव्हा हे लग्न झालं तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी सुद्धा सोनमनं तिच्या आईला दिली होती. पण तरीही ही गोष्ट तिच्या आईनं लपवून ठेवली आणि तिचं राजाशी लग्न लावून दिलं असा दावा विपिन रघुवंशीनं केलाय. लग्नानंतर 3च दिवसांनी राजा आणि सोनम एका नातेवाईकांच्या लग्न सोहळ्याला गेले होते. तेव्हा सोनम राजाशी एक शब्द सुद्धा बोलली नाही. ती कोपऱ्यात बसून फक्त मोबाईल बघत होती असंही राजानं त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं. तेव्हा नवीन लग्न आहे, सवय झाली की सगळं नीट होईल अशी राजाच्या घरच्यांनी त्याची समजूत काढली होती. तिनं राजाच्या हत्येचा प्लॅन खूप आधीच रचला होता. राजाची हत्या करून काही दिवस विधवा म्हणून राहायचं आणि मग प्रियकर राजसोबत लग्न करायचं असा तिचा डाव होता असाही आरोप राजाचा भाऊ विपिननं केलाय. एकंदरीतच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात होणारे नवीन खुलासे हे धक्कादायक आहेत. पण आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी सोनमनं आपल्या नवऱ्याची हत्या करण्याचं धाडस केलं. पण हेच धाडस तिनं लग्नाआधी दाखवून राजाशी लग्न करायला नकार दिला असता तर आज त्याचे प्राण वाचले असते
असंही आता बोललं जात आहे. राजाची हत्या करून राजसोबत सुखी संसाराची स्वप्न तिनं रंगवली. पण सोनम आपल्या प्रियकरासोबत गजाआड झाली, तीही तिनं केलेल्या चुकांमुळेच. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.